हाय मैत्रिणींनो, आजची रेसिपी किंवा डिश खूप खास आहे कारण छोट्या छोट्या पिल्लांसाठी आहे आणि माझ्या लेकीची ऑर्डर मम्मा पास्ता बनव. मग काय मी पास्ता बनवत होती, म्हटलं चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ तर शेअर केलाच पाहिजे. बाजारात खूप प्रकारचे पास्ते भेटतात. हा मी स्प्रिंगसारखा थोडा पास्ता घेतलेला आहे, खूप छान लागतो. शिजवला की मस्त सॉफ्ट असा होतो. 2 वाटे मी इथं पास्ता घेतलेला आहे. पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ आणि तेल थोडंसं टाकायचं आहे त्याच्यात आणि हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा खूप होतं, 1 वाटी जरी केलं तरी खूप 2 जण खाऊ शकतात आणि 2 वाटे घेतल्या तर 3-4 प्लेट तर सहज होऊन जातात कारण भाजी वगैरे त्यात ॲड होती. इथं मी पास्ता टाकलेला आहे, पाण्यात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. असा तुटायला लागला की तो शिजला समजतो. 5-10 मिनटात सहज शिजून जातो तो. उकळत्या पाण्यात तो शिजवायचा आहे आणि त्यातलं पाणी निथळून काढायचं आहे आपल्याला एका चाळणीत. इथं बघा हा शिजलेला आहे. नंतर मी चाळणीत आणि इथं आपल्यासाठी भाज्या पाहिजेतच त्यात ॲड करण्यासाठी. इथं मी कोबी उभा चिरून घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही आकारात चिरा. उभा जरा चिरला की जरा छान वाटतो, बारीक चिरला की तो मग भाजीसारखा लागतो. नंतर मी गाजर चिरून घेतलेलं आहे, ते पण उभ्या आकारातच आपल्याला गाजर चिरून घ्यायचे आहेत. काप त्याचे पातळ करायचे, जाडसर नाही ठेवायचे, नाही तर तोंडात येतात आणि लहान मुलं खात नाहीत ते. कोबी, गाजर तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही घ्या. नंतर शिमला मिरची थोडी मी घेतल्या आणि कांदाही आपल्याला घ्यायचा आहे. स्वच्छ भाज्या धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला. इथं मी 2 कांदे ॲड केलेले आहेत. उभे कापायचे आहेत आपल्याला, ते बारीक नाहीत कापायचे. असे उभे छान पाकळ्या छान पातळ असे काप करून घ्यायचे आहेत त्या कांद्याचे. नंतर एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला. 3-4 स्पून इथं तेल घेतलेलं आहे मी. कढईला सर्व बाजूने तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही तो पास्ता. थोडं लसूण मी दुखून टाकलेलं आहे. 2 कांदे इथं उभे चिरून टाकलेत. हे जरा जास्त फास्ट फ्लेम ठेवायचा आहे गॅसचा. त्याच्यावर भाज्या कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लसूण थोडं अद्रक टाकलं तरी चालेल, आमच्यात आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यात. हा मी पास्ता टाकलेला आहे आपण शिजवलेला. शिजला की छान थंड झाला की तो सुटसुटीत. इथं मी चिली फ्लेक्स थोडे टाकले, छान वाटतात तो दिसाय पण आणि खायलाही. नंतर इथं आपल्याला सॉसेस टाकायचे. ग्रीन चिली सॉस मी टाकलेला आहे 2 चमचे सहज. नंतर रेड चिली सॉस. हे सॉसेस छान ॲड करून घ्यायचे आहेत आपल्याला. किती छान दिसतोय बघा. करतानाच असा यम्मी दिसत होता की खाण्यास एकदम म्हणजे छान वाटत होता. खूप छान रेसिपी होती, सिंपल सोबर रेसिपी आहे. व्हाईट सॉसमध्ये पण बनवतात. डिश यम्मी आहे म्हटल्यानंतर त्याची सजावट ही यम्मी छान झाली पाहिजे. इथं मी कोबीचं असं छान एक पान घेतलेलं आहे आणि त्याच्यात हा पास्ता सजावट करून गाजर आणि थोडीशी शिमला मिरची कट करून मी सजावट केलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मस्त खावा, स्वस्त राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.